नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र गॅझेटेड सर्व्हिसेस ज्या आहेत MPSC आयोगा थ्रू घेण्यात येणाऱ्या याच्यामध्ये एक महत्त्वाच्या पदाची जाहिरात आलेली आहे आणि हे जे पद आहे खूप दिवसानंतर आलेलं आहे। बऱ्याचदा विद्यार्थी मित्रांची गफलत होऊ शकते की RTO AMVI आणि ARTO याच्यामध्ये काय डिफरन्स आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या सेशन मध्ये आपण जे ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये पोस्ट आलेली आहे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी क्लास 1 ऑफिसर आहे, ग्रुप ए ज्याला गट अ म्हणतो आपण, आणि हे जे आहे हे ARTO पद आहे, म्हणजेच पर्टिक्युलर असिस्टंट रिजनल किंवा त्याला रोड ट्रान्सपोर्ट ऑफिसर म्हणतो आपण, आणि हे क्लास 1 चं पद आहे। आणि ज्या पर्टिक्युलर जाहिरातीबद्दल मी बोलतोय याच्यामध्ये एकूण 51 जागा ह्या पोस्ट साठीच्या आल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो। तर त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे की कोण इलिजिबल आहेत, काय क्रायटेरिया असणार आहे, एग्जाम पॅटर्न काय असणार आहे याच्यामध्ये। ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या सेशन मध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। याच्यामध्ये इलिजिबल कोण आहेत सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर्स आणि ऑटोमोबाईल इंजिनियर्स। डिग्री होल्डरची मी गोष्ट करतोय, BE किंवा BTech डिप्लोमा याच्यामध्ये चालणार नाही। RTO AMVI ही जी क्लास 3 पोस्ट आहे, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर ज्याला आपण म्हणतो, तर ती क्लास 3 पोस्ट आहे, त्याच्यासाठी डिप्लोमा डिग्री इलिजिबल असतं। पण इथे मात्र फक्त ग्रॅज्युएट विद्यार्थीच अप्लाय करू शकतो आणि मेकॅनिकल इंजिनियर आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी इथे इलिजिबल आहेत। तर आपण या सेशन मध्ये त्याचा स्पेसिफिकली प्री साठीचा अभ्यासक्रम, वयोमर्यादा, परीक्षेची पद्धत किंवा पॅटर्न म्हणू शकतो आपण, महत्त्वाचे काही दिनांक आणि काय इलिजिबिलिटी आहे जसं मी सांगितलंय, आणि कुठले कुठले डॉक्युमेंट्स आता तुम्हाला फॉर्म फिलअप करताना लागणार आहे याच्याबद्दल आपण बोलणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, हीच ती जाहिरात आहे 2023 मधली 11 नंबरची जी जाहिरात आहे। याच्यामध्ये स्पेसिफिकली ती पोस्ट जरी दिसत नसेल पण सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत हे जे काही 295 जागांची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्याच्यापैकीच्या ह्या ज्या 51 जागा आहेत, तर ह्या 51 जागा ज्या आहेत ह्या कुणासाठी आहेत तर ARTO साठी आहेत। तर हे ते पद आहे, क्लास 1 ऑफिसरचं पद आहे आणि याच्यामध्ये हे इन्क्लूड आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, डिटेल जर बघायचं झालं तर जसं मी आता सांगितलं की सामान्य प्रशासना विभागामध्ये राज्यसेवा गट अ मधलं हे 295 पैकी 51 जागा ज्या आहेत ह्या तुमच्या बेसिक ARTO साठीच्या आहेत। तर लक्षात घ्या, याच्यासाठीची जी पूर्व परीक्षा आहे, जी प्रिलिम एक्झामिनेशन आहे, ती 4 जून 2023 ला होणार आहे महाराष्ट्रातल्या विविध 37 एक्झाम सेंटर वरती। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा की आपलं टार्गेट पूर्व परीक्षा याच्यासाठीचं जे आहे म्हणजे फर्स्ट स्टेप आपण म्हणूया, तर ते तुम्हाला 4 जूनला एक्झाम द्यायची आहे। याच्यामध्ये काही महत्त्वाच्या डेट्स म्हणजे की फॉर्म कधीपासून सुरू होतील आणि कधीपर्यंत आपल्याला भरावं लागेल, तर ते सुद्धा आपण डिस्कस करूया। पण आपण हे जे असिस्टंट रिजनल किंवा रोड ट्रान्सपोर्ट ऑफिसर म्हणतोय ARTO, या ज्या 51 जागा आहे याचं बायफर्केशन बघूया। इथे बघा, सहाय्यक, आता जे मी सांगितलं तुम्हाला की राज्यसेवेच्या अंडरचं ग्रुप ए च्या ज्या पोस्ट आहे त्याच्यामध्ये 6 नंबरची जी पोस्ट आहे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ, एकूण 51 पदे। आता याच्यामध्ये हे जे 51 पद आहेत याच्यापैकी 34 पद जे आहेत ते सर्वसाधारण आहेत, त्याच्यापैकी 15 हे महिला राखीवसाठी आहे आणि 2 जे आहे हे स्पोर्ट पर्सन साठी आहे, इथे मेन्शन केलेलं आहे बघा। त्याच्या व्यतिरिक्त अनाथ साठी सुद्धा एक पद इथे मेन्शन केलेलं आहे। आता याच्यापैकी जर आपण कॅटेगरी वाईज बघितलं तर ते विविध पदे आहेत, ते तुम्ही तुमच्या डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये बघू शकता। पण एक लक्षात घ्या की याच्यामध्ये स्पेसिफिकली काही ओपनच्या जागा आहेत आणि काही कॅटेगरीच्या जागा आहेत। आता रोस्टर जसं पडलं असेल त्याच्यानुसारचं हे स्पेसिफिक कॉन्फिगरेशन आहे। तुमच्या कॅटेगरीला जर जागा नसेल तर तुम्ही ओपन मधनं इलिजिबल होऊ शकता विदाउट कॅटेगरीचं स्पेसिफिक प्रूफ देता। तर हे जे आहे हे डिटेल्स तुम्ही तुमच्या पर्टिक्युलर ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये बघू शकता। आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा ही डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे किंवा आयोगाच्या वेबसाईटवरती तुम्ही बघू शकता। पण महत्त्वाचं एक लक्षात घ्या की 51 पोस्ट आहेत। ओके, आणि खूप दिवसानंतर, खूप वर्षानंतर ह्या पोस्ट आलेल्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या त्या 51 पोस्ट आहेत। याच्यामध्ये जर एज्युकेशनल क्रायटेरिया आपण बघितला तर तो खूप महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यावरती डिपेंड करणार आहे की कोण विद्यार्थी याच्यासाठी इलिजिबल होणार आहेत। तर मी जसं आता सांगितलं, मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईलचे जे ग्रॅज्युएट्स आहेत, तर इथे या पदासाठी
यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल आणि स्वयंचलित म्हणजेच ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमधील किमान 4 वर्षाची पदवी. आता किमान 4 वर्षाची त्यांनी पदवी मेन्शन केलेला आहे तिथे. एक लक्षात घ्या की ग्रॅज्युएशनच पाहिजे, मग ते बीई असेल किंवा बीटेक असेल आणि मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल मधलंच पाहिजे. आता इथे स्पेसिफिकली अशा कुठल्याही अलाइन ब्रँचेस किंवा त्याच्याशी रिलेटेड इक्वॅलंट ब्रँचेस असं काही म्हटलेलं नाहीये. दुसरी गोष्ट त्याच्यामध्येच अजून काय क्रायटेरिया लागतो बघा, याला एज्युकेशनल नाही पण सपोर्टिंग क्रायटेरिया म्हणू शकतो आपण, की मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला गिअर्स, हलकी मोटार वाहने म्हणजे ज्याला आपण LMV म्हणतो, आणि परिवहन वाहने ज्याला अवजड वाहतूक, बरोबर आहे, हेवी व्हेइकल्स म्हणतो, बरोबर आहे. तर हे जे आहे यांच्यासाठीच मोटारसायकल चालविण्यासाठी प्राधिकृत करणाऱ्या सक्षम प्राधिकरणाने दिलेले वाहन चालविण्याचे वैध लायसन्स आवश्यक आहे. आता याच्यामध्ये त्यांनी मुख्य पॉइंट मेन्शन केलेला आहे की तुम्ही आता प्री साठी तर लागणार नाही, पण जेव्हा मुख्य परीक्षेचा तुम्ही स्पेसिफिकली जेव्हा तुम्ही पर्टिक्युलर फॉर्म भराल त्यावेळेस तुम्हाला हे जे लायसन्स आहेत हे वैध लायसन्स, व्हॅलिड लायसन्स, कारण डेट एक्सपायर होतात बऱ्याचदा त्याच्यावरच्या, तर ते व्हॅलिड लायसन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये असून मेन्शन केलंय की मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला अवजड मालवाहू वाहने किंवा यथास्थिती अवजड प्रवासी वाहने अथवा अवजड मालवाहू वाहने व अवजड प्रवासी वाहने ही दोन्ही वाहने चालविण्याचे वैध लायसन्स धारण करीत नसेल. ओके, तर कालावधीमध्ये, परिवीक्षा कालावधीमध्ये जे काही तुमचं स्पेसिफिक सुरुवातीचा कालावधी आहे होण्यापूर्वी असे वाहन चालवण्याचे लायसन्स प्राप्त करणे अनिवार्य आहे. म्हणजे जरी सपोज हेवी व्हेइकलचे लायसन्स इन्क्लूड नसेल त्याच्यामध्ये, ओके, तर त्या केसमध्ये त्यांनी हा जो परिवीक्षा कालावधी मेन्शन केलेला आहे, ओके, प्रोबेशन पिरियड असेल किंवा त्यांचा जो इनिशियल ट्रेनिंग पिरियड असेल, तर त्या स्पेसिफिक पर्टिक्युलर काळामध्ये ते कालावधी पूर्ण होण्याच्या अगोदरच तुम्हाला तो व्हॅलिड जे हेवी व्हेइकलचं लायसन्स आहे ते तुमच्याकडे असलं पाहिजे, अन्यथा सेवा समाप्त करण्यास पात्र असाल. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. इथे तुम्हाला 2 व्हीलर असेल, LMV असेल, याचं लायसन्स इथे लागणारच आहे कंपल्सरी मुख्य परीक्षेचा अर्ज भरताना. पण सपोज हेवी व्हेइकलचं नसेल तर तुमचा पर्टिक्युलर परिवीक्षा जो पिरियड आहे तो व्हायच्या अगोदर मात्र तुमच्याकडे ते लायसन्स असलंच पाहिजे, नाहीतर तुमची सेवा समाप्त करण्यात येईल. कोणताही खंड न पडता वाहन चालविण्याच्या लायसन्सचे वेळोवेळी नूतनीकरण करणे आवश्यक राहील. स्पेसिफिकली व्हॅलिडिटी पिरियड संपल्यानंतर त्याला विदिन अ टाइम लिमिट तुम्ही त्याला रिन्यू सुद्धा केलेलं असलं पाहिजे. याच्यावरनं कॉन्क्लुजन हेच आहे विद्यार्थी मित्रांनो की जो क्रायटेरिया आहे, एकतर ग्रॅज्युएट पाहिजे तुम्ही मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मधला, ओके, मिनिमम किमान 4 वर्षाची पदवी म्हटलेलं आहे त्यांनी स्पेसिफिकली, आणि त्याच्या व्यतिरिक्त हे जे लायसन्स आहेत हे लायसन्स तुम्हाला मेन्सच्या अगोदर असले पाहिजेत. जर हेवी व्हेइकलचं नसेल तर ते तुम्हाला ट्रेनिंग पिरियडच्या अगोदर अवेल करून घ्यावं लागेल. तर हे त्याचे एज्युकेशनल क्रायटेरिया आहे. आता याच्यामध्ये ही जी पोस्ट आहे ही वर्दीमधली पोस्ट असल्यामुळे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे फिजिकल क्रायटेरिया सुद्धा दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण बऱ्याचदा असंही होऊ शकतं की बाकीच्या एक्झामसाठी फिजिकल क्रायटेरिया नसतो, पण इथे मात्र त्यांनी दिलेला आहे. तर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब स्पेसिफिकली त्याच्यामधले 2 याच्यामध्ये मेन्शन करताना त्यांनी काय म्हटलंय, उंची 163 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. मी पुरुषांबद्दल बोलतोय. छाती न फुगविता 89 सेंटीमीटर आणि फुगविल्यानंतर किमान 5 सेंटीमीटर वाढलेली असावी. चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी आहे आणि रंग अंध नाहीत. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त चांगली दृष्टी याचा अर्थ स्पेसिफिकली त्यांनी मेन्शन केलेला आहे की प्रत्येक डोळ्याचा 6/24 ओके प्लस 2.5 सह. आता हे टेक्निकल गोष्टी आहेत, मेडिकलशी रिलेटेड, तुमच्या विजनशी रिलेटेड, आणि डेफिनेटली नॉर्मल विजन जे असतं ज्यांचं तर त्यांच्याकडे हे स्पेसिफिकली अवेलेबल असतं. प्रत्येक डोळ्याचा 6/6 इशार चाचणीनुसार जी वर्णभेद ओळखते ती नेहमीची दृष्टी, डोळ्यांच्या बाहेरील संक्रमणाची कोणतीही स्पष्ट चिन्हे, कोणताही सेल तिरळेपणा नसावा. म्हणजे स्पेसिफिकली हे जे आहे हे रिक्वायरमेंट आहे फिजिकल जेंट्ससाठी. आणि तसंच महिलांसाठी बघा, उंची 155 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी,
चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी आहे आणि रंग अंध नाहीत, ज्याला कलर ब्लाइंडनेस म्हणतो. कलर ब्लाइंडनेस कुणामध्येही नसायला पाहिजे. ओके. आणि त्याच्यासाठी स्पेसिफिकली जे काही क्रायटेरिया ठरवून दिलेले आहेत मेडिकलच्या अंडर, ते सगळे तुम्हाला लागू होतात. ओके. इथे सुद्धा त्यांनी डोळ्याच्या बाहेरील संक्रमणाची कोणतीही स्पष्ट चिन्हे किंवा कोणताही सैल तिरळेपणा नसावा. ओके. तर हे फिजिकल सुद्धा मेन्शन केलेलं आहे क्रायटेरिया एज्युकेशनल सोबत. एज लिमिट जो आहे तो जसा जनरल पर्टिक्युलर वेगवेगळ्या पोस्टसाठी आयोगाने दिलेला आहे, गव्हर्नमेंटचे GR आहेत. ओके. तर ते माहिती आहे आपल्याला. एक साधारणतः 18 ते 19 वर्ष जे असतं ते तुमचं मिनिमम असतं, स्पेसिफिकली आर्थिक दुर्बल घटक वगैरे कन्सिडर केले तर. पण जे हायर एंडला असतं तर ते 38 वर्ष हे तुमच्या ओपन जनरलसाठी असतं आणि 5 वर्षाचं रिलॅक्सेशन हे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मिळत असतं. म्हणजे 38 आणि 5 43 वर्ष. आता हे कोणासाठी आहे? मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ, ज्याला आपण स्पेसिफिकली बॅकवर्ड म्हणतो किंवा इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणतो किंवा ऑर्फन म्हणतो. आणि याच्यामध्ये जर एखादा स्पोर्ट पर्सन असेल तर त्याला सुद्धा 43 वय हे स्पेसिफिकली अप्पर एज लिमिट आहे. ओके. मग ते राखीव असो किंवा रिझर्वेशन असो, सॉरी नॉन राखीव असो. ओके. माजी सैनिक, आणीबाणी आणि अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी यांच्याशी रिलेटेड सुद्धा 43 वर्ष, मग ओपन किंवा कॅटेगरी वाईज. आणि 2 वर्षाचं रिलॅक्सेशन एक्स्ट्रा आहे दिव्यांग उमेदवारांसाठी. हे जनरल आहे, हे अप्लिकेबल स्पेसिफिकली तिथे कुठल्या पर्टिक्युलर जागा आहेत, पोस्ट आहेत हे सुद्धा आपल्याला चेक करावं लागेल. पण एवढं मात्र आहे की ओपनसाठी 38 आणि कॅटेगरीसाठी 43 वर्ष हे आहेच आहे. हा एज क्रायटेरिया आहे. त्यानंतर डॉक्युमेंट्स बघा. आता सध्या प्रीचा फॉर्म भरताना ज्या विद्यार्थ्यांना कुठलं तरी रिझर्वेशन घ्यायचंय प्रॉपर कॅटेगरीचं किंवा काही स्पेसिफिक कॅटेगरीचं, त्या विद्यार्थ्यांनाच हे पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. मग हे क्रायटेरिया मध्ये कोण कोण विद्यार्थी कोण आहेत बघा. खेळाडू आहेत, दिव्यांग आहे, माजी सैनिक आहे व अनाथ आहे. जर तुम्ही या कॅटेगरीचं बेनिफिट घ्यायचं असेल, तुम्हाला या कॅटेगरीमधनं जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर आणि तरच त्याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंट्स हे तुम्हाला लागणार आहेत. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही दिव्यांग असाल तर त्याच्याशी रिलेटेड ऑथेंटिक ऑथॉरिटीचा किंवा जे काही स्पेसिफिक प्रॉपर ऑथेंटिक ऑथॉरिटी आहे त्यांनी बहाल केलेला. जर स्पोर्ट असेल तर त्याच्या आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट ऑफिसर वगैरे बघा व्हॅलिडेशन करून देतात. त्याच्यानंतर ऑर्फन जर असेल तर त्याच्याशी रिलेटेड पुरावा, आणि माजी सैनिक जर असेल तर त्यांच्या डिपार्टमेंटनी दिलेले किंवा स्पेसिफिकली त्यांच्याशी रिलेटेड जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये. प्रत्येकाची जी मिनिमम साईज आहे ते 50 आहे आणि मॅक्सिमम साईज ही 500 आहे. याच्यामध्ये आपण स्पेसिफिकली जर HD इमेज वगैरे असेल आणि जास्त कॅपॅसिटी होत असेल तर आपण व्हॉट्सअपवरती सेंड करून वगैरे ते कमी करू शकतो किंवा वेगवेगळ्या सॉफ्टवेअरनी कमी करू शकतो, पण हे चेक करावं लागेल. ओके. तर बेसिकली हे जे आहे हे अपलोड करणे आवश्यक आहे. या जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे, प्रमाणपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. जे जे लागतायत ते तुम्हाला तिथे मेन्शन करावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे जर स्पेसिफिकली विद्यार्थी असतील तर यांना आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र सुद्धा लागेल, म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट. ओके. मग तुम्ही म्हणाल सर बाकीच्या विद्यार्थ्यांना लागणार नाही का डोमेसाईल, तर तुम्ही फॉर्म फिलअप करताना तिथे ऑप्शन्स येतील बघा, त्याच्यानुसार आपल्याला करायचं आहे. हे डॉक्युमेंट्स आहेत जे लागतायत स्पेशल याच्यासाठी. आता याच्यामध्ये 3 टप्पे आहेत बघा परीक्षेचे. एक आहे प्रिलिम, ज्याला पूर्व परीक्षा म्हणतो आपण. एक आहे मुख्य, जी आहे तुमची मेन्स, आणि त्यानंतर आहे मुलाखत किंवा इंटरव्ह्यू. येते लक्षात. आता सगळ्यात महत्त्वाचं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये MPSC गॅझेटेड सर्व्हिसच्या अंडर एकच एक्झाम होणार आहे, त्याला संयुक्त पूर्व परीक्षा म्हणतो आपण. ओके. राज्यसेवा. मग आता याच्यामध्ये 400 मार्काची ही संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. आता याच्यामध्ये परत एकदा सांगतो की इथे जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला दिसणार नाही ती पोस्ट, पण मी मगाच सांगितलं की राज्यसेवा परीक्षेच्या अंतर्गत ती ARTO ही पोस्ट आहे. मग याच्यामध्ये स्पेसिफिकली जर आपल्याला म्हणायचं झालं तर 400 मार्क हे प्रीला आहे. याच्यापैकी जो एक पेपर आहे तुमचा पेपर 1 सपोज तो GSचा आहे. GS मध्ये हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, जॉग्राफी असेल, बरोबर आहे. त्याच्या व्यतिरिक्त एन्व्हायरमेंट, ओके, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर, हे जे विषय आहेत एक साधारणतः 10 विषय आहेत. तर हे जे विषय आहेत हे तुमचे GSचे 200 मार्कासाठी असणार आहे.
आणि राहिलेले जे 200 मार्क आहेत तो CSATचा पेपर आहे तुमचा. ओके, CSAT तो सुद्धा 200 आहे. फक्त एवढं लक्षात घ्या की हे जे CSAT पेपर आहे हा फक्त क्वालिफाईंग पेपर आहे. म्हणजे सपोज याच्यामध्ये 200 पैकी 200 जरी मार्क मिळाले तरी तुमचं सिलेक्शनच होईल किंवा तुम्ही नेक्स्ट राऊंडला जाल असं नाही. तर तुम्हाला मिनिमम एक स्पेसिफिक बेंचमार्क जे आहे अबाउट 66 मार्क वगैरे तर तेवढे तुम्हाला पडलेच पाहिजे, तरच तुम्हाला GS चे मार्क हे कन्सिडर होतात आणि GS चे मार्क्सच तुमचे ठरवतील की तुम्हाला मेन्स मध्ये एंट्री आहे की नाही. आणि ते 200 पैकी आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यावरती फोकस तर करावा लागणारच आहे, पण हेही सोडून चालणार नाही कारण ती सुद्धा एक इलिजिबिलिटी आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की ही जी प्री एक्झाम आहे ही कशी आहे तुमची ऑब्जेक्टिव्ह टाइपची आहे. ही प्री एक्झाम कशी आहे स्पेसिफिकली ऑब्जेक्टिव्ह टाइपची आहे. त्यानंतर तुमचं मेन्स येईल. तर मेन्स जे आहे आता इथून इथे जाताना साधारणतः 1:12 किंवा 1:18 ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स फॉर द मेन्स एक्झामिनेशन ते सिलेक्ट करतात. आता मेन्स जे आहे इथे जे मेन्शन केलेलं आहे राज्यसेवेशी रिलेटेड. ओके, तर मुख्य परीक्षा जी आहे हे 800 मार्काची मेन्शन केलेली आहे आणि त्याच्यानंतरचा जो थर्ड टप्पा आहे तो म्हणजे तुमचा इंटरव्ह्यूचा टप्पा आहे तो 100 मार्क्सचा मेन्शन केलेला आहे. आता याच्यामध्ये स्पेसिफिकली तुमच्या ज्या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये तुम्ही बसताय तर हे आहे. आता याच्याशी रिलेटेड जी मेन्स मुख्य परीक्षा आहे त्याचे सगळे डिटेल्स, त्याचा अभ्यासक्रम, त्याच्यामधले पेपर्स, त्याच्यामधले सगळे टॉपिक्स याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ आपण करणार आहे. इथे फक्त तुम्ही काय करायचंय की पूर्व परीक्षा जी आहे प्रिलिम एक्झामिनेशन आहे इथे फोकस करा, GS आणि CSAT वरती फोकस करा. त्यानंतर आपण मेन साठीचं सेपरेट स्पेसिफिक डिस्कस करणारच आहोत. ओके, तर हे आहे तुमचा एक्झामिनेशन पॅटर्न ज्याच्यामध्ये डिटेलमध्ये मी फक्त प्री साठी बोललोय, मुख्यसाठी आपण परत एकदा एक व्हिडिओ करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, काही महत्वाच्या जे डेट्स आहेत त्याही लक्षात ठेवावं लागणार आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं की 2 मार्च दुपारी 2 वाजेपासनं फॉर्म फिलिंग सुरू होणार आहे. ओके, आणि ती 22 मार्च म्हणजे 20 दिवसाचा गॅप आहे तुम्हाला. 22 मार्चला रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरता येतो तुम्हाला. पण याचा अर्थ असा नाही की 2 तारखेला फॉर्म सुटल्याबरोबर भरायला घाई करायची. सगळे डॉक्युमेंट्स जर लागणार असेल, सगळी माहिती असेल, कारण तुमचे फोटो आणि तुमच्या इमेजेस जे काही अपलोड करायचे असतील ओके किंवा काही इन्फॉर्मेशन टाकायची असेल ती पहिले गॅदर करा. 1-2 दिवस लागले तरी चालतील, पण एंड करताना परत तिकडे 22 तारखेला सायंकाळी 6 वाजता फिलअप करायला सुरुवात करायची नाही. ओके, तर एक साधारणतः 2-4 दिवसानंतर सगळी माहिती कलेक्ट करून आपण सुद्धा नेहमी व्हिडिओ करत असतो फॉर्म फिलिंगचे वगैरे, तर ते सगळे बघून सगळी माहिती घेऊन चुकीचा फॉर्म भरता कामा नये. तर याच्यामध्ये अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे 2 मार्च दुपारी 2 वाजेपासून तर 22 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत आहे. आता याच्यामध्ये जे पेमेंट करायचं आहे ते ऑनलाईन पेमेंट तुम्ही करू शकता. स्पेसिफिकली ऑनलाईन पेमेंट करताना फोन पे किंवा गुगल पे हे वापरू नका, बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो, परत फॉर्म फिल करावा लागतो आणि ते सुरुवातीला भरलेले पैसे सुद्धा रिटर्न मिळत नाही. मग अशा केसमध्ये डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल याचा वापर करा, इंटरनेट बँकिंग असेल. ओके, तर ते जे आहे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क जे भरायचं आहे साधारणतः 300-400 रुपये फी आहे, तर ती जी आहे ती 22 मार्च पर्यंत भरायची आहे म्हणजे फॉर्मच्या सोबतच. पण जर तुम्हाला चलान भरून फी भरायची असेल म्हणजे बँकेचे चलान घेऊन, मग ते SBI असेल किंवा कुठलीही असेल, तर तुम्हाला चलान जे घ्यायचं आहे प्रत घेण्याचा दिनांक हा 24 मार्च आहे आणि ते सबमिट करायचा दिनांक जो आहे चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा हा 28 तारीख आहे. पण याच्या भानगडीत काही पडू नका, ऑनलाईन आता सगळ्यांकडे स्पेसिफिकली फॅसिलिटी अवेलेबल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या डेट्स आहेत 2 तारखेपासून 22 तारीख महत्वाची लक्षात ठेवा. ओके, आता मुख्य परीक्षा जी होणार आहे, कारण पूर्व परीक्षा मी मग सांगितली तुम्हाला 4 जूनला होणार आहे. ओके, जी पूर्व परीक्षा आहे ती 4 जूनला होणार आहे. त्याच्यानंतर जी मुख्य परीक्षा आहे आणि त्याच्यामध्ये ही ज्या पोस्टसाठी आपण बोलतोय राज्यसेवा मुख्य परीक्षा याच्यामधल्या ग्रुप ए साठी, तर 7, 8, 9 ऑक्टोबर. आता याच्यामध्ये पोस्ट वेगवेगळे असल्यामुळे त्या डेट सुद्धा फायनल होतील. तर याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवायचं की ऑक्टोबरमध्ये ती मेन्स एक्झाम असेल. म्हणजे साधारणतः एवढा पिरियड जो आहे तुम्हाला मुख्य परीक्षेला कामी येतोय. ओके, आणि याच्या अगोदर आता मार्च सुरू होणार, बरोबर आहे, मार्च महिना सुरू होणार, तर हा जो पिरियड आहे हा तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी कामी येणार. येते लक्षात. मग स्पेसिफिकली 7, 8, 9 ऑक्टोबर मध्ये ही एक्झाम होणार आहे. ही मुख्य परीक्षेशी रिलेटेड डेट्स आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पूर्व परीक्षेचा जो कंबाईन एक्झामचा
पॅटर्न आहे, सिलेबस आहे, तो सेम आहे सगळ्या गॅझेटेड पोस्टसाठी. मग ती कृषी सेवा असो, वन सेवा असो, अभियांत्रिकी सेवा असो, इवन तो राज्य सेवा असो आणि राज्यसेवेमधले विविध पद असो, गट अ गट ब चे. ओके, मग याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की ते म्हणजे जे 400 मार्काची परीक्षा आहे, 200 GS आणि 200 CSAT, याच्यासाठीची उत्तम तयारी करून घेण्यासाठी आपल्या इन्फिनिटी अकॅडमी तर्फे पुणे, नागपूर आणि नाशिक या तीनही ठिकाणी आपल्या बॅचेस सुरू होत आहेत 1 मार्च पासून. विद्यार्थी मित्रांनो, या बॅच बद्दलची काहीही माहिती तुम्हाला हवी असेल, फीज असेल, टाइम असेल, ड्युरेशन असेल, कशा पद्धतीने बॅच आपण कंडक्ट करणार आहोत ती सगळी माहिती असेल, तर आपला जो IVR नंबर आहे 788 781 1411 याच्यावरती संपर्क साधावा, किंवा नागपूरसाठी 85 356 087 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करावा. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, बिलकुल प्रीची तयारी आत्तापासून सुरुवात करा. आमच्या वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मला जॉईन करा. हे IVR नंबर आहे, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे जे RTO साठी स्पेशल आहे. ओके, सिव्हिलचं चॅनल आहे, त्याच्या व्यतिरिक्त आपले यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मला जॉईन करा. नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, कुठलीही शंका तुमच्या मनामध्ये असेल, या पदासाठीची मुख्य परीक्षेचा सिलेबस काय असेल, कशा पद्धतीने हँडल करेल, किंवा काय पॅटर्न असेल, बरोबर आहे, या सगळ्या गोष्टींसाठीचे व्हिडिओ सुद्धा लवकरच तुमच्या भेटीला येतील. पण आता या क्षणापासून खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, खूप दिवसानंतरची ही अपॉर्च्युनिटी आहे. याच्यामध्ये 51 पोस्ट ARTO क्लास 1, तर त्याच्यामुळे तुम्ही त्याची तयारी करायला आतापासून सुरुवात करा. आणि हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या 5 मित्रांपर्यंत याची लिंक जरूर पाठवा. थँक्यू व्हेरी मच.